रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ दे, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 मार्चला म्हणजे गुरुवारी आलेली आहे गुढीपाडव्याचा सण. गुढीपाडवा हा सण नववर्षाचा पहिला सण असतो. या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि गुढीपाडवा हा दिवस साधासुद्धा दिवस नसून तो 3.5 शुभ मुहूर्तापैकी असलेला एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण जे काही महत्त्वाचे काम हातात घेतो किंवा जो आपण एखादा प्रभावी उपाय करतो तर तो सिद्ध होतो. त्या उपायाचं, त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. अशी मान्यता आहे की ब्रह्मदेवाने या गुढीपाडव्याच्याच दिवशी विश्वाची निर्मिती केली होती आणि सत्ययुगाला सुरुवात झाली. तसेच रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये परतले. त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी सर्वांनी गुढ्या उभारून प्रभू श्रीरामांचं स्वागत केलं होतं आणि म्हणून अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला साडी न बांधता भगवा झेंडा जो आहे तर तो देखील लावला जातो. गुढी उभारणे म्हणजे विजयाची पताका, सुखसमृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपण प्रत्येक जण गुढी उभारण्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारत असतो आणि गुढीला आपलं नववर्ष हे सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो यासाठी प्रार्थना करत असतो. तसेच या पवित्र दिवशी कडुलिंबाची पाने आणि साखर खाऊन आरोग्याची नवीन सुरुवात देखील केली जाते. या गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील प्रत्येक स्त्री साडी घालत असते किंवा एखादा चांगला नवीन ड्रेस जो आहे तर तो सुद्धा परिधान करत असते. गुढीची पूजा करत असते. तसेच गुढीला सुद्धा नवीन साडी जी आहे तर ती बांधली जाते किंवा ज्याला आपण गुढीला साडी नेसवणं असं सुद्धा म्हणतो तर ती साडीसुद्धा आपण गुढीला घालत असतो. परंतु जर आपण गुढीला ज्योतिषशास्त्रानुसार योग्य रंगाची साडी घातली किंवा आपण सुद्धा योग्य रंगाची साडी नेसून गुढीची पूजा केली किंवा नवीन वर्ष जे आहे तर त्याची सुरुवात केली तर नवीन वर्ष हे सुखाचं, समाधानाचं आणि उत्तम आरोग्याचं जातं. आपल्या घराची भरभराट होते कारण की ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रंगाला एक विशेष असं धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांतता आणि दैवी शक्ती जी आहे तर ती प्राप्त होत असते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. यंदा गुढीपाडव्याला कोणते शुभ रंग असणार आहेत, कोणत्या रंगाची साडी गुढीला नेसवून आपण गुढीची पूजा करायची आहे, कोणत्या रंगाची साडी गुढीला चुकून देखील घालू नये किंवा कोणत्या रंगाची साडी घालावी, तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारावी अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही. तसेच हाय बटनला देखील क्लिक करा. गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला शुभ मुहूर्त आहे. म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. ही गुढी विजय, आरोग्य, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे, जी वाईट शक्तीचा नाश आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील दर्शवते. आपल्या घराच्या दारात उभी असलेली गुढी वाईट प्रवृत्तीचा नाश करते आणि सुख, समृद्धी व आरोग्य आपल्या घरामध्ये आणत असते आणि म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. आता या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कोणत्या वेळेमध्ये उभारावी तर पहा. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच म्हणजे सकाळच्या आपण 8च्या आत गुढी उभारणं शुभ मानलं जातं. पहाटे तुम्हाला लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं जेणेकरून आपल्यामध्ये असणारी वाईट शक्ती, नकारात्मकता, दोष जे आहे तर ते नाहीसे होतात. नवीन वर्षामध्ये आपली भरभरून प्रगती होते. म्हणून या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान केलं जातं. या गुढीपाडव्याच्या दिवशी जेवढे महत्त्व गुढी उभारण्यासाठी दिलं जातं तेवढंच महत्त्व स्नानासाठी सुद्धा दिलं जातं आणि म्हणून या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 कडुलिंबाची पाने, थोडीशी हळद टाकून तुम्हाला सकाळी लवकरच स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर लगेचच तुम्हाला गुढी उभारण्याची तयारी करायची आहे. आता गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबू जो असतो तर तो म्हणजे बांबूचं जे लाकूड असतं, काठी असते तर ती पाहिजे असते. प्रत्येकजण प्लॅस्टिकचे पाईप वापरतात किंवा इतर कोणत्याही झाडाच्या फांद्या वापरतात, परंतु खरं तर गुढी उभारण्यासाठी बांबूचाच खरा मान जो आहे तर तो असतो. या दिवशी मार्केटमध्ये सगळीकडे बांबू विकण्यासाठी असतात म्हणून तुम्ही गुढी उभारण्यासाठी तिथून बांबूची खरेदी करू शकता.
जर तुमच्याकडे अगोदर जुना बांबू असेल तर तोच तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गुढी उभारण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे। आता गुढी उभारताना तुम्हाला सकाळी 6 ते 8 या दरम्यान गुढी उभारायची आहे। बरेच जण काय करतात, दुपारी 11 ते 12 या दोन कोणत्याही वेळेमध्ये गुढी उभारतात, परंतु खरं तर गुढी उभारण्याचा जो शुभ मुहूर्त असतो तो शुभ वेळेची असते तर ती सकाळी 6 ते 8 या दरम्यानच आपल्याला गुढी उभारायची असते। गुढी उभारताना नेहमी घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारणं श्रेयस्कर मानलं जातं, कारण हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक सुद्धा आहे। या दिवशी या ज्या दिशा आहेत तर त्या खूप शुभ मानल्या जातात। गुढीसुद्धा आपण आपल्या कुटुंबाची आपल्या घराची प्रगती होण्यासाठी उभारत असतो, म्हणूनच या दिशेला गुढी उभारणं शुभ मानलं जातं। गुढी उभारताना चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून गुढीची पूजा करू शकता। अशा पद्धतीने गुढी जी आहे तर ती अजिबात उभारू नका। दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला गुढी जी आहे तर ती उभारू शकता। शक्य असेल तर जागा असेल तर घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला तुम्ही गुढी जी आहे तर ती उभारू शकता। आता तुम्ही घरासमोर गुढी उभारणार असाल तर घराच्या उजव्या बाजूला तुम्ही ही गुढी जी आहे तर ती उभारायची आहे। आता बरेच जण मधोमध किंवा डाव्या बाजूला उभारतात, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर तुम्ही गुढी उभारत असाल तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर जी तुमची उजवी बाजू असते तर ते उजव्या बाजूला तुम्ही गुढी जी आहे तर ती उभारायची आहे। यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 पहाटे 4:50 असणार आहे। अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाईल। हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 असणार आहे। अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 असणार आहे। लाभ मुहूर्त दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 असणार आहे। अमृत मुहूर्त दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 असणार आहे। गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी सायंकाळी 5:18 पासून ते सायंकाळी 6:49 असणार आहे। इतर मुहूर्तांमध्ये तुम्ही जे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन खरेदी वगैरे करणार असाल तर ती इतर अमृत मुहूर्तामध्ये अभिजित मुहूर्तामध्ये करू शकता, परंतु गुढीपाडव्याला गुढी जी उभारायची आहे तर ती सकाळी 6:44 पासून ते 8:14 उभारावी। गुढी उभारताना गुढीला फक्त कडुलिंबाची पाने वापरली जात नाही तर गुढीला नवीन वस्त्र तसेच कडुलिंबाची पानं, फुलांचा हार, साखरेच्या गाठी, रेशमी वस्त्र, आंब्याची पानं इत्यादी वस्तू लावून ही जी गुढी आहे तर ती उभारली जाते आणि सायंकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेस आपल्याला ही जी गुढी आहे तर ती उतरवायची आहे। जी काही तुम्ही कडुलिंबाची पानं त्यामध्ये लावलेली होती तर ती पानं घरातील प्रत्येक व्यक्तीने एक एक तरी पान यावेळेस खायचं आहे, कारण की त्यामध्ये एक दैवी शक्ती जी आहे तर ती एकवटलेली असते। आपण त्याची गुढीची पूजा करत असतो, त्या गुढीमध्ये एक लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याला एक एक कडुलिंबाचं पान जे आहे तर ते खायचं आहे। त्यातील एक कडुलिंबाचं पान जे आहे तर ते तुम्ही गव्हाचं बाजरीचं पीठ तुम्ही जे वापरता घरामध्ये तर त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि बाकीची पानं जी आहेत तर ती तुम्हाला निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता। त्यातलं एखादं पान जे आहे तर ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता। आंब्याची जी पानं असणार आहे तर ती काढून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एका दिवसासाठी लावून ठेवायची आहेत, खोचून ठेवायची आहेत। पण आंब्याचा ढाळा असणार आहे तर तो लावून ठेवायचा आहे, त्याच दिवशी लगेच निर्माल्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये फेकू नका। गुढीला जी साखरेची माळ किंवा साखरेचा हार तुम्ही लावलेला आहे तर तो घरामध्ये तुम्ही खाऊ शकता। मुख्य म्हणजे गुढीला जी आपण साडी लावत असतो किंवा जी साडी आपण घालत असतो तर ती साडी तुम्ही स्वतः घालू शकता किंवा तुम्ही तशी सांभाळून पुढच्या वर्षी गुढीपाडव्याला ती वापरू शकता। गुढीपाडव्याला जो आपण कलश लावत असतो त्यावरती स्वस्तिक हे चिन्ह आपण काढत असतो, तो कलश जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे, लगेच धुवायचा नाही। त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये तांदूळ भरायचे आहे, त्यामुळे 1 रुपयाचं नाणं त्यामध्ये टाकायचं आहे आणि हा कलश जो आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण रात्रभर हा कलश तिथेच
ठेवायचं आहे. त्या धान्याची तुम्हाला पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवशी हे धान्य तुम्हाला काढून तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचं आहे. कलश तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता. तर अशी झाली पारंपरिक पद्धतीने गुढी कशी उभारावी किंवा गुढी उतरवल्यानंतर त्या वस्तूंचं काय करावं. आता आपण पाहूया की गुढीपाडव्याच्या दिवशी असे कोणते शुभ रंग आहेत किंवा कोणत्या रंगाची साडी आपण गुढीला घालावी किंवा आपण स्वतः गुढीची पूजा करत असताना कोणत्या रंगाची साडी घालावी याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी केशरी भगवा जो कलर आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो. या रंगाचे वस्त्र तुम्ही गुढीला घालू शकता किंवा तुम्ही स्वतःही परिधान करू शकता. कारण की हा केशरी रंग म्हणजे भगवा रंग जो आहे तर तो विजय, त्याग आणि शौर्याचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणून या दिवशी तुम्हाला मी व्हिडिओच्या अगोदर सांगितलं की अनेक जण शिवाजी महाराजांचा जो भगवा झेंडा आहे तर तो सुद्धा लावत असतात किंवा म्हणून तुमच्याकडे भगव्या रंगाची म्हणजे केसरी रंगाची जर साडी असेल, ब्लाउज पीस असेल किंवा शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा असेल तर तो देखील तुम्ही गुढीला घालू शकता. त्यानंतर दुसरा रंग येतो तर तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा सर्वसंपन्न म्हणजे हे सर्व गुण असणारा हा पिवळा रंग आहे. पिवळा रंग सत्वगुण, सूर्य आणि सुवर्ण समृद्धी दर्शवतो आणि म्हणून या दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी घालून गुढीची पूजा केली किंवा तुम्ही गुढीला सुद्धा पिवळ्या रंगाची साडी जर घातली तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं. पिवळा रंग हा गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतो. आपल्या सौभाग्यातील जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद असते तर ती सुद्धा पिवळ्या रंगाची असते आणि हा दिवस जो आहे गुढीपाडव्याचा तो दिवस गुरुवारी आलेला आहे आणि गुरुवारचा रंग हा देखील पिवळा असतो. भगवान विष्णूंना पिवळा रंग हा खूप प्रिय आहे. पिवळ्या रंगाची साडी आपण घातल्याने किंवा गुढीला नेसवल्याने आपला गुरुग्रह बळकट होऊन आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. त्यासाठी तुम्ही पिवळा रंग वापरू शकता. यानंतरचा पुढचा रंग आहे तर तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. समृद्धी, निसर्ग आणि नवीन सुरुवातीचं हे चिन्ह आहे आणि गुढीपाडव्यापासूनच नववर्षाची सुरुवात देखील होत असते. म्हणून आपल्याला जर या दिवशी शक्य असेल तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही स्वतः घालून गुढीला सुद्धा हिरव्या रंगाची साडी घालू शकता. त्यानंतरचा पुढचा रंग आहे तर तो म्हणजे लाल रंग. लाल रंग म्हणजे सौभाग्याचं प्रतीक आहे. पावित्र्य, मंगलमय आणि उत्साहाचं प्रतीक म्हणून लाल रंग जो आहे तर तो ओळखला जातो. सौभाग्यवती स्त्रियांसाठी लाल रंग हा अतिशय पवित्र आणि शुभ असतो आणि म्हणून या दिवशी तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. गुढीपाडव्याला सुद्धा तुम्ही लाल रंग जो आहे तर तो वापरू शकता. त्याची साडी तुम्ही नेसवू शकता कारण की लाल रंग हे सौभाग्याचे, समृद्धीचे प्रतीक मानले जाते. माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यासाठी नववर्षाची सुरुवात आपण लाल रंगाने केली तर नक्कीच भगवान सूर्यदेवाचे, माता लक्ष्मीचे आशीर्वाद हे आपल्याला भरभरून प्राप्त होतात आणि वर्षभर आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही. एक उत्तम तेज आपल्याला प्राप्त होतं. त्यासाठी लाल रंग हा अतिशय शुभ मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गुलाबी रंग हा सुद्धा अतिशय शुभ मानला जातो. गुलाबी रंग हा प्रेम आणि प्रसन्नतेचं प्रतीक आहे. म्हणून या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता किंवा गुढीला सुद्धा तुम्ही गुलाबी रंगाची साडी जी आहे तर ती घालू शकता. यानंतरचा पुढचा रंग आहे तर तो म्हणजे सोनेरी रंग. बघा, सोनेरी रंग जो आहे तर तो इतर रंगा इतकाच शुभ मानला जातो कारण की सुवर्ण आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणून या दिवशी तुम्ही सोनेरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता आणि गुढीला सुद्धा तुम्ही घालू शकता. आता या दिवशी असे कोणते दोन रंग आहेत जे आपल्याला चुकूनही नेसवायचे नाहीत किंवा गुढीला देखील घालायचे नाहीत. कोणत्या रंगाची साडी तुम्हाला या दिवशी वापरायची नाही त्यामध्ये सर्वात पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग. गुढीपाडव्याला तुम्हाला काळा रंग हा पूर्णपणे वर्ष करायचा आहे कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळा रंग हा वापरू नये कारण की हा रंग दुःखाचे आणि अशुभतेचे, शोक कार्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या रंगाची साडी, गुढीला वस्त्र कधीही वापरू नका. काळे नसावे किंवा ज्या साडीमध्ये काळा रंग खूप आहे तर अशी साडी देखील आपल्याला नेसवायची नाही. त्यानंतरचा पुढचा रंग आहे तर तो म्हणजे एकदम डार्क गडद निळा किंवा जांभळा जो रंग आहे तर ते सुद्धा सणासुदीला किंवा इतर गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून टाळले जातात कारण की हे रंग आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आणत असतात. त्यानंतरचा पुढचा रंग आहे तर तो म्हणजे पांढरा रंग. आता पांढरा रंग जरी शांततेचं प्रतीक असला तरी देखील गुढीपाडव्याच्या दिवशी हा जो सण आहे तर तो 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असलेला दिवस आहे. या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणे आवर्जून टाळावे. जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे परंतु त्यावरती लाल रंगाची बॉर्डर आहे, पिवळ्या रंगाची बॉर्डर आहे किंवा त्या साडी
साडीवरती लाल रंगाचा ब्लाऊज आहे अशी साडी तुम्ही घालू शकता, परंतु चुकूनही पूर्ण पांढऱ्या रंगाची किंवा दुधी कलरची, क्रीम कलरची अशी जी साडी असते तर ती स्वतःही वापरू नका आणि गुढीला देखील तुम्ही घालू नका. गुढीला घालताना आपल्याकडे जी सुरती साडी असते किंवा काठापदराची साडी असते, रेशमी साडी असते, तर अशी साडी घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्याकडे सुती धाग्याची साडी असेल तर ती तुम्ही गुढीला घालायची आहे. त्याचबरोबर या दिवशी गुढीला आपल्याला जी साडी घालायची आहे तर ती रेशमी सुती काठापदराची असावी, कारण की या ज्या सूत आहेत हे धागे जे आहे त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक लहरी ग्रहण करण्याची शक्ती ही जास्त प्रमाणामध्ये असते. त्यासाठी अशा साड्या तुम्हाला गुढीला ज्या आहेत तर ते घालायचे आहेत. गुढीला फिकट किंवा मळकट कलरच्या, काळ्या कलरच्या अशा साड्या तुम्हाला घालायच्या नाहीत. गुढीला आपण साडी नवीनच घ्यावी का किंवा साडी आपण वापरलेली नेसवावी का, तर गुढीला साडी नेसवत असताना तुम्ही शक्यतो नवीन आणि स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली साडी नेसवावी, कारण की इतर कोणीही आपल्याला गिफ्ट दिलेली किंवा आपल्याला नेसवलेली किंवा आपल्या ओटीमध्ये घातलेली जी साडी आहे तर ती गुढीला नेसवू नये. आपल्या स्वतःची पैशाची साडी असावी. अगदी साधी साडी असेल किंवा कमी पैशाची असेल तरी देखील चालेल, परंतु स्वतः खरेदी केलेली साडी असावी. शक्यतो नवीनच साडी तुम्ही गुढीला नेसवू शकता, कारण की आपण वापरलेली, धुतलेली अशी साडी गुढीला नेसवली जात नाही. गुढीला नवकोरं वस्त्र नेसवलं जातं. आपण वर्षभरामध्ये कितीतरी वेळा साडी खरेदी करत असतो, परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच नवीन साडी गुढीला नेसवू शकता आणि ती साडी तुम्ही वर्षभर वापरू शकता किंवा इतर कोणत्याही सणाला, लग्नाला तुम्ही ह्याच्या साड्या आहेत तर त्या सणासुदीला, लग्न सराईला वापरू शकता. बऱ्याच वेळा आपल्याला साडी वर्षभरामध्ये खरेदी करावी लागते, मग आपण या पहिल्याच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही साडी खरेदी करावी आणि पुन्हा वर्षभर ती वापरावी, जेणेकरून सकारात्मक लहरी आपल्याला प्राप्त होतील. त्या साडीमध्ये एक दैवी शक्ती प्राप्त होईल. त्यासाठी तुम्ही एखादी नवीन साडी खरेदी करून नवी कोरी साडीच गुढीला नेसवा. जुनी, फाटलेली, वापरलेली, धुतलेली साडी गुढीला नेसवू नका किंवा कुणीही आपल्याला गिफ्ट म्हणून दिलेली साडी देखील गुढीला नेसवू नका. त्याचबरोबर या दिवशी गुढीला कोणता नैवेद्य दाखवावा, तर बघा या दिवशी तुम्हाला गुढीला नैवेद्य दाखवताना पण आपण घरामध्ये जे गोडधोड पदार्थ बनवायचे असतात तर ते गुढीला नैवेद्य म्हणून दाखवायचे असतात. आता गुढीपाडवा हा दिवस तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला, नवीन वाहन वस्तू खरेदी करण्याला, कपडे खरेदी करण्याला किंवा घराची पूजा करणे, गृहप्रवेश, वास्तुशांती अशा नवीन ज्या खरेदी असतील किंवा कोणतंही शुभ कार्य जे असतं तर ते या दिवशी केलं जातं. आपण या ज्या वस्तू खरेदी करतो त्या आपल्याकडे अखंड राहतात. जर शुभ मुहूर्तावरती आपण या वस्तू जर खरेदी केल्या तर आपल्यावरती कधीही ती मोडण्याची किंवा विकण्याची वेळसुद्धा येत नाही. इतकं महत्त्व गुढीपाडव्याच्या दिवशी दिलं जातं. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला आंब्याच्या पानाचं तोरण हे आवर्जून लावायचं आहे. या दिवशी आपण आर्टिफिशियल तोरण जे आहे तर ते लावत असतो, परंतु ते आपल्या घराला फक्त सुशोभित करत असतात. परंतु खरं तर बघा त्यातून आपल्याला कोणतीही सकारात्मकता जी आहे तर ते मिळत नाही, फक्त आपल्या घराला सुशोभित ते करत असतात. परंतु याच ठिकाणी जर तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जर या दिवशी लावलं तर तुमच्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता, इडापिडा, पितृदोष, ग्रहदोष नष्ट होऊन घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर नांदू लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला गुढीपाडव्याचा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे. जे काही मी शुभ रंग सांगितले त्यातील एखादा शुभ रंग तुमच्याकडे असेल तर तोच तुम्हाला परिधान करायचा आहे आणि गुढीला सुद्धा तोच नेसवायचा आहे. गुढीला साडी नेसवत असताना आपण नवीनच साडी घ्यावी का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. तर शक्यतो आपण नवीन साडी घेण्याचा प्रयत्न करावा, कारण की वर्षभरामध्ये आपल्याला बऱ्याचशा साड्या लागतात. इतर वेळी आपण ती खरेदी करण्यापेक्षा तुम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच एखादी नवीन साडी शुभ रंगाची खरेदी करा, जेणेकरून वर्षभर ती तुम्हाला वापरता येईल आणि गुढीपाडव्याचे नववर्षाची सुरुवात तुम्ही अशा रीतीने करू शकता. नवीन साडी खरेदी करा. आपण कुठेही धुतलेली किंवा वापरलेली, फाटकी, जुनी, मळकट साडी गुढीला नेसवू नका, त्यामुळे आपलं जे वर्ष आहे तर ते खराब जातं. त्यासाठी सुरुवातीलाच एखादी नवी साडी घेऊन तुम्ही गुढीला नेसवू शकता. त्यामध्ये सकारात्मक लहरी किंवा जे काही देवी तत्व आहे तर ते आकर्षित होतं आणि ती साडी आपण वर्षभर वापरली तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. आपल्याला एक सकारात्मकता आणि देवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं जातं. आपल्याला कुणीतरी नेसवलेली किंवा कुणीतरी ओटीमध्ये घातलेली किंवा एखाद्याने आपल्याला गिफ्ट म्हणून दिलेली साडी
साडी आपण गुढीला नेसवायची नाही, कारण की आपण आपल्या स्वतःच्या पैशानेच गुढीला साडी नेसवावी. कुणीतरी आपल्याला दिलेली साडी आपण या दिवशी चुकूनही नेसवू नये, कारण की आपण स्वतःच्या पैशाने आपली कमी पैशाची असेल किंवा साधी साडी असेल तरी देखील ती स्वतःच्या पैशाची साडी गुढीला नेसवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. गुढीच्या नैवेद्याबद्दल सांगायचं झालं तर गुढीला आपण जेव्हा सकाळी गुढी उभारतो त्यावेळेस आपल्याला गुढीला कडुलिंबाची पाने, भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि त्यामध्ये थोडासा गुळ खिसून घालायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर ते गुढीला व्हायचा आहे. त्यानंतर घरातील सर्वांनी, आपण गुढी तर सकाळी सूर्योदयाच्या वेळेस आपण उभारत असतो त्यामुळे सकाळी उपाशी पोटी घरातील सर्वांनी कडुलिंबाची पाने, गूळ आणि हरभऱ्याची डाळ हे जे मिश्रण आहे तर ते खायचं आहे. यामुळे काय होतं तर याचं आयुर्वेदामध्ये देखील खूप महत्त्व आहे. आता उन्हाळ्याला सुरुवात होते, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हे जी गुढी आहे तर ते गुढीपाडव्याचा सण येतो. त्यावेळेस आपण जर असं मिश्रण खाल्लं तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये उष्णता जी आहे तर ती व्यवस्थित नियंत्रित ठेवली जाते. आपल्याला उन्हाळा जो आहे तर तो बाधत नाही, आपल्या शरीरातील उष्णता ही नियमित राहते. त्यासाठी यावेळेस तुम्ही सकाळीच ही पाने जी आहे तर ती कडुलिंबाची खायची आहेत. आणि त्यानंतर गुढीला आहे तर तो आणखीन एक नैवेद्य सकाळी दाखवला जातो तर तो म्हणजे गोड शेवयाचा भात. तर हा देखील तुम्ही गुढीला नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर घरामध्ये पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य बनवला जातो किंवा काही ठिकाणी श्रीखंड पुरीचा देखील नैवेद्य बनवला जातो. तर हा नैवेद्य तुम्हाला देवाला दाखवायचा आहे आणि गुढीला देखील दाखवायचा आहे. 10च्या आत किंवा 11च्या आत तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर सर्व घरातल्या व्यक्तींनी पुरणपोळी जी आहे तर ती खायची आहे. यानंतर आपण जेव्हा गुढी उतरवतो तर गुढी उतरवत असताना आपल्याला गुढीला एक नैवेद्य दाखवायचा आहे तर तो म्हणजे दही भाताचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर गुढीला दाखवून त्यानंतर एक नारळ वाढवायचा आहे आणि त्यानंतर गुढी जी आहे तर ती खाली उतरवायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला गुढी उतरवायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुमच्या मनामध्ये गुढीपाडव्याच्या सणाविषयी एखादीही शंका राहणार नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन येवो हीच प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद.